यासिन सर, क्रिकेट हा अनिश्चिततेचा खेळ आहे असं आपण वारंवार सांगतो, पण या अनिश्चिततेच्या खेळामध्ये ना एक खऱ्या अर्थानं मजा लपलेली असते. म्हणजे जर माणसाला कळलं असतं की उद्या काय होणार आहे, हे ज्या दिवशी कळेल ना त्यावेळेला मी म्हणेन की मग सुख दुःख ही काही गोष्टी राहणार नाही, माणसाच्या आयुष्यात सुख हे राहणारच नाही. मग कारण ना एकदा काही उद्या काय होणार आहे याची कल्पना आपल्याला आली की आपण त्या पद्धतीने मॅनेज करायला शिकतो. आणि म्हणूनच ही अनिश्चितता आपल्या सगळ्यांना जीवनामध्ये नियतीच्या फेऱ्यामध्ये अडकवत असते. नियतीपेक्षा कोणीच श्रेष्ठ नाही आहे. कोरोनाने सुद्धा आपल्याला हेच तर कळवलं, समोर दिसणारा माणूस, सकाळी पाहिलेला माणूस संध्याकाळी अचानक आपल्याला सोडून गेला. किती वाईट आणि दुर्दैवी क्षण आपल्यासाठी होते, आपण ते कधीही विसरू शकत नाही. परंतु त्या सगळ्या गोष्टी आज आपल्याला आठवणी म्हणून जपून ठेवूया. वळूया आनंददायक क्षणाकडे. पंचांचा इशारा येतोय, सामन्याला सुरुवात होते. अशा सामन्यामध्ये आपण आलोय की जिथे अलिबाग प्रीमियर लीगचं पर्व पहिलं आणि खऱ्या अर्थानं ज्याला यासिन सरांनी फार सुंदर म्हणाले होते की पहिले पर्व अलिबागकर सर्व, आणि याचाच तर आहे आम्हाला अलिबागकरांना गर्व. वळतोय आकाश मांजरेकरकडे. सलामीची जोडी मैदानावरती जरूर आली आहे. लेफ्ट हँड राईट हँड कॉम्बिनेशन मैदानावरती पाहायला मिळते. कैवल्य पाटील ऑन द स्ट्राईक. नॉन स्ट्राईक एंडवरती आपण पाहतोय सूरज पाटील. हीच ती वेळ आहे, कर दिखाव कुछ ऐसा की दुनिया बनना चाहे आपके जैसा. उडीयत मैदानावरती पहिला चेंडू भिरकावून दिलाय. चेंडू हवेत पाहायला मिळतोय. चेंडू खाली क्षेत्ररक्षक सुद्धा आहे. कोणतीही चूक नाही. मोठा मासा जाळ्याला लागलाय. ब्रेक थ्रू मिळतोय. पहिला फलंदाज बाद. दबाव दडपण भल्या भल्यानं झुकवतो हेच आपल्याला पाहायला मिळालंय. कैवल्य पाटील सारखा एक मोठेखानी फलंदाज एका चांगल्या चेंडूचा शिकार पडलाय. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, पॉवर प्ले मध्ये मोठे फटकेबाजी करून धावा मिळवण्याचा प्रयत्न होता आणि याच प्रयत्नांमध्ये आपली विकेट गमावलेली पाहायला मिळते. सुरुवात अनिश्चित पद्धतीने झाली आहे. काय सांगाल संदीप सर? नाही, आठवतोय 2015चा विश्वचषक. आपल्याला माहिती असेल संपूर्ण स्पर्धेमध्ये न्यूझीलंडने काय परफॉर्मन्स केला होता. परंतु अशाच वेळेला आपल्याला पाहिलं असेल की न्यूझीलंडचा मॅकुलम पहिल्या षटकामध्ये बाद झाला आणि मग परिस्थिती आपल्याला माहिती होती. अर्थात अशी अपेक्षा या पद्धतीने या सामन्यामध्ये न व्हावी. नक्कीच झिराड अशा पद्धतीने व्यक्त करेल, कारण त्यांना माहिती आहे की आपलं बॅटिंग लाईनअप खूप स्ट्रॉंग आहे. या स्ट्रॉंग बॅटिंग लाईनअपच्या आधारे ते 5 षटकामध्ये अधिक चांगली धावा करण्याचा प्रयत्न करतील. पण कर्णधाराला बाद कर्णधाराने केलंय हे मला फार आवडतं. म्हणजे बऱ्याच वेळेला आपण म्हणतो ना की जशास तसे अशा प्रकारचं जे प्रोव्हर्ब्स आपण मैदानामध्ये वापरतो, मैदानाच्या बाहेर आपण यूज करत असतो, या सगळ्या गोष्टी कर्णधार टू कर्णधार जेव्हा झाल्यात तेव्हा फार त्या इंटरेस्टिंग आहेत. आणि हा इंटरेस्ट अशाच पद्धतीने वाढता राहील पाहिजे. पुन्हा एकदा त्या अनिश्चिततेमध्ये की जेव्हा पहिल्या षटकात शिरू वीक गोलंदाजी करतोय, शिरूकडे असलेला सगळा अनुभव तो मैदानावरती जोडतोय. आता त्याच्या समोरचं बॅटल थोडंसं आणखीन स्ट्रॉंग होणार आहे, कारण सूरज पाटील समोर असेल. निश्चितपणे बेस्ट वर्सेस बेस्टची लढाई मैदानावरती आपल्याला पाहायला मिळते. एक डाव तुझा झालाय, दुसरा डाव कसा होणार यासाठीची जगदोज आहेत. सूरज पाटील ऑन द स्ट्राईक. एक क्लासिकल खेळाडू मैदानावरती. डेड बॉल घोषित करण्यात आलाय. फटाक्यामुळे कदाचित फटाक्यांची आतषबाजी जरूर आहे, मात्र ती आता थांबवायची. मॅच या ठिकाणी सुरुवात झाली आहे. शिरूविक आपण पाहिलं तर एक जबरदस्त खेळाडू, एक जबरदस्त गोलंदाज आपल्याला पाहायला मिळालाय. फायनलच्या पहिल्याच लढतीमध्ये EPL अलिबाग प्रीमियर लीगच्या फायनलच्या पहिल्याच चेंडूवरती आपण पाहिलं त्याने कैवल्य पाटील सारख्या फलंदाजाला तंबूत परतवलंय. मॅच मध्ये डिस्ट्रॅक्शन होणार नाही याची आपण काळजी घ्यायची आहे. फटाके लावणं आता थांबवलं पाहिजे. स्वयंसेवकांना विनंती असेल आपण याची खबरदारी घ्यायची आहे. आता फटाके लावायचे नाही आहेत. काही चौकार गेला, काही षटकार गेला, विकेट गेली आणि लावला तर चालणार आहे. त्यामुळे आपण याची जबाबदारी घ्यायची आहे. चला वळूयात मैदानावरती. मॅच या ठिकाणी पुन्हा एकदा सुरुवात झाली आहे. राईट आर्म राऊंड विकेट गोलंदाजी मार्कवरती शिरूविक पुन्हा एकदा स्टेप आउट करून खेळला जातोय. बॅटची अप्पर एज, चेंडू खाली क्षेत्ररक्षक. सेकंड इन अ रो.
काही कमालीचा खेळ आहे संदीपजी. आपण बघा, एक चर्चा जरूर होती, अर्थात पुन्हा एकदा एक स्टेटमेंट करतो की कुठलाही संघ छोटा मोठा नसतो, मात्र कॉमेंट्री बॉक्सच्या बाहेर एक चर्चा चालू होती की कदाचित पेजारी हा संघ सर्वात छोटा संघ बघितला जातोय ज्याच्यामध्ये मोठे खेळाडू नाही आहेत, मात्र तोच पेजारी संघ फायनलमध्ये पर्यंत प्रवेश करतोय आणि आता मात्र पहिल्या 2 चेंडूंवरती 2 फलंदाजांना त्यांनी गारद सुद्धा केलंय. नाही, ही चर्चा फार चांगली असते. जोपर्यंत आपल्याला सर्वजण काहीच समजत नाही ना, तोपर्यंत आपण खूप चांगला परफॉर्मन्स देऊ शकतो. एकदा काही आपल्याला टॅग लागला ना, की मग आपल्या परफॉर्मन्सला आपल्याला त्या पद्धतीने न्याय द्यावा लागतो. जर तुम्ही त्या दिवशीचे हिरो ठरायचं असेल किंवा त्या रात्रीमध्ये चांगली कामगिरी करायची असेल, म्हणजे स्पर्धांमध्ये चांगली कामगिरी करायची असेल, तर अशा वेळेला तुम्हाला तो टॅग नसेल तर कामगिरी करायला मी म्हणेन की 100% कॉन्फिडन्स सुद्धा मिळत असतो. निश्चितपणे आपण पाहतोय सलगच्या 2 चेंडूंवरती 2 या ठिकाणी फलंदाज बाद झालेत. हॅट्रिकची संधी असणार आहे या स्पर्धेमध्ये. आपण पाहिलं तर आतापर्यंत चांगले खेळाडू आहेत. एक हॅट्रिक आतापर्यंत जरूर झाली आहे. कल्पेश पाटील तुडाळचा खेळाडू ज्याने हॅट्रिक केली होती, फायनलच्या मॅचमध्ये हा रेकॉर्ड बनू शकेल का या प्रश्नावरती पुन्हा एकदा मैदानावरती ओढूया, जिथे स्ट्राईक एंडवरती देवेश मात्रे नवीन फलंदाज सज्ज जरूर झालाय. वेगवान तेज तर्रार मारा. 3ही चेंडूंचं विश्लेषण आपण केलं ना सर. पहिला चेंडू वेगवान टाकला, दुसरा चेंडू स्लोवर वन टाकला आणि यावेळीचा चेंडू विकेटच्या बाहेर फुलर लेन पद्धतीचा ठेवलाय. नाही, आपल्याला आठवत असेल की ज्या वेळेला शिरू म्हणाला होता की टॉस झाल्यानंतर की मी बऱ्याच ठिकाणच्या स्पर्धा खेळलोय, या स्पर्धेतला अनुभव माझ्यासोबत आहे, परंतु त्या अनुभवाचा जोड आता मैदानावर किती देतोय ना, हे फार ते महत्त्वाचं फार आहे. औत्सुक्याचं. क्या बात है. एक ॲथलेटिझम आपण मैदानावरती पाहतोय. अफलातून कॅच, टीम वर्क काय असतं हे मैदानावरती पाहायला मिळते. ओव्हर हॅट्रिक. तुला आकाश जरूर सांगतोय या ठिकाणी की मगाशी ज्या वेळेला किशोरने सामना पेजारी संघासाठी जिंकून दिला, मी त्याच्यानंतर ज्या वेळेला मैदानाच्या भोवती फेरी मारली, बरेचसे पेजारीचे प्रेक्षक वर्ग ते घरून निघाले, पहाटे उठले, ते म्हणजे ज्या वेळेला तो सामना ते जिंकले ते थेट मैदानाकडे आलेले आहेत आणि आपण पाहतोय मैदानाच्या चारी बाजूला पेजारीचा प्रेक्षक वर्ग जल्लोष करताना पाहायला मिळतोय. कारण त्यांना माहिती आहे आपला संघ आता अंतिम फेरीत पोहोचलाय आणि अंतिम फेरीचा विजेतेपदाचा दावेदार होण्यासाठी 100% चांगला प्रयत्न करणार आहेत. जिथे जिथे पेजारीचा प्रेक्षक वर्ग आहे ना, बघा आता टाळ्या वाजून प्रतिसाद देईल. एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ दे पेजारीच्या या परफॉर्मन्ससाठी. क्या बात है. रसिक मायबा प्रेक्षकांची या ठिकाणी गर्दी झालेली आपण पाहतोय आणि खऱ्या अर्थाने आपण पाहिलं तर फायनलची लढत आता मात्र वाटू लागली आहे. कारण मैदानावरती पिन ड्रॉप सायलेन्स असेल, कारण झिराड संघ कुठेतरी बॅकफूटवरती पाहायला मिळतोय. कैवल्याची इच्छा जरूर आहे, कैवल्याचं स्वप्न जरूर आहे की ही ट्रॉफी आपल्याला लिफ्ट करायची आहे, मात्र ही ट्रॉफी लिफ्ट करण्यासाठी आता मात्र मेहनत जरूर घ्यावी लागेल. फर्स्ट एड किट मैदानावरती त्वरित प्रोव्हाइड करायचं आहे. व्हॉलंटियर यांना विनंती असेल आपण त्वरित फर्स्ट एड किट या ठिकाणी घेऊन जायचं आहे. वळीयत मैदानावरती जिथे आपण पाहतोय कौतुक करावं लागेल शिरू विक याच्या गोलंदाजीचं. 3 विकेट्स या ठिकाणी जरूर घेतले आहेत. मी कौतुक करेन रसिक पाटीलचं सुद्धा, ज्याने चांगल्या पद्धतीचं कॅच एक्झिक्युशन केलंय, गॅदर चांगल्या पद्धतीने केलंय, प्रेझेन्स ऑफ माइंड वापरलं गेलेलं आपण पाहिलं. प्रसंगावधान काय असतं हे त्याने खऱ्या अर्थानं दाखवून दिले. राईट ओव्हर द विकेट. पुन्हा एकदा या वेळेला षटकातील पुढील चेंडू, खोलवर टप्प्याचा चेंडू, फलंदाजाकडे या चेंडूचं उत्तर नाहीये. कौतुकास पात्र गोलंदाजी, एक 100% योगदान या ठिकाणी गोलंदाजाच्या माध्यमातून दिलं जाते. अनुभवी खेळाडू आपण जर पाहिलं काय असतो आणि त्या अनुभवाच्या बळावरती आपण काय शिकत असतो हे आज या ठिकाणी श्रीकांत मुलगी शिरू विक याने दाखवून दिलंय. कमालीची खेळी, त्याने एक अंदाज निराळा या ठिकाणी करून दाखवलेला आपण पाहतोय. झिराड संघाच्या खेम्यामध्ये पिन ड्रॉप सायलेन्स. यावेळीचा चेंडू आपण पाहतोय एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने जरूर खेळला जातोय.
एक धाव घेतली आहे आणि धावफलकाला कुठेतरी श्री गणेशा म्हणत सुरुवात सुद्धा केलेली आपल्याला पाहायला मिळते. षटक क्रमांक पहिल्या मैदानावरती समाप्त. एका षटकाच्या सांगते अखेरीस 3 फलंदाज बाद 1 धाव अशा पद्धतीची स्थिती किंबहुना परिस्थिती मैदानावरती उद्भवलेली आपण पाहतोय. ड्रोनच्या सहाय्याने ही क्रिकेटची स्पर्धेमध्ये कव्हरेज केलं जातंय. अजूनही प्रेक्षकांची मांदियाळी मैदानाच्या सभोवताली आपल्याला पाहायला मिळते आणि ही सभोवतालची गर्दी प्रत्येक स्पर्धेमध्ये नसते मित्रांनो. मी नक्की या ठिकाणी असं म्हणतात ना, डंके के चोट पे कह सकते हैं की सकाळी 6:15 वाजता इतकी गर्दी महाराष्ट्राच्या कुठच्याही क्रिकेट स्पर्धेमध्ये आपल्याला पाहायला मिळणार नाहीये. नाही, याचं उदाहरण तुम्ही यासीन सरांना विचारा. आम्ही एक स्पर्धा केली होती, गावाचं नाव घेणार नाही, तालुक्याचंही नाव घेणार नाही. म्हणजे तिथे स्पर्धेचं पारितोषिक इतकं होतं की त्या स्पर्धेचं पारितोषिक 6 लाख रुपये होतं. आता मी गावाचं नाव नक्की घेणार नाही, परंतु ती स्पर्धा करताना 22 खेळाडू म्हणजे 2 संघांचे खेळाडू, कमिटीचे मेंबर्स तर नव्हतेच कोणी. मी आणि यासीन मर्चंट आणि अंपायर्स एवढेच जण शिल्लक होतो. आणि खऱ्या अर्थानं हे एक तुम्हाला हवं तर मी त्या नंतर ऑफ द रेकॉर्ड तुम्हाला बऱ्याच गोष्टी सांगेन, परंतु ऑन रेकॉर्ड तुम्हाला एवढ्याच गोष्टी सध्या तरी सांगतो. यासीन सर त्याला मला वाटतं अनुमती नक्की देतील. नक्कीच अगदी. आणि त्या गोष्टीला जवळजवळ 5 ते 6 वर्ष किंवा जास्त 10 वर्ष जवळजवळ झालेली आहेत. आणि अगदी खरं आहे, हे अलिबागचं वैशिष्ट्य आहे. जिथे क्रिकेटवरती प्रेम आपण पाहतोय, मग घड्याळात किती वाजले आहेत याच्याशी आपल्याला देणं घेणं नाहीये. चांगलं क्रिकेट आहे तर आपण आहोत. अशा पद्धतीची मॅच मैदानावरती आपण पाहतोय. षटक क्रमांक पहिले समाप्त झाले. दुसऱ्या षटकासाठी प्रमोद पाटील यांचं पाचारण केलं जात आहे. आजच्या दिवसामध्ये प्रमोद पाटील यांची गोलंदाजी कभी खुशी कभी गम पद्धतीची आहे. कारण रहाटले विरुद्ध खेळताना तब्बल त्यांनी 2 बिमर टाकले. त्या षटकामध्ये 28 धावा कुठल्या गेल्या. त्यानंतरच्या सामन्यामध्ये चांगलं कमबॅक केलं होतं. त्यामुळे या सामन्याचं चित्र काय असेल हे बघणं फार महत्वाचं ठरणार आहे. स्ट्राईक एंड वरती आपण पाहतोय फलंदाज रितेश या ठिकाणी सज्ज झालाय. एक युवा खेळाडू जरूर आहे, युवा आणि अनुभवी अशा पद्धतीचं हे बॅटल मैदानावरती आपल्याला पाहायला मिळतोय. अलिबाग एंड कडून गोलंदाजी केली जाईल प्रमोद पाटील यांच्या माध्यमातून. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न जरूर आहे. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात, कोणतीही चूक नाही. पत्त्यांचा बंगला जसा कोसळावा तशी खऱ्या अर्थानं जिराड संघाची खेळी कोलमडताना आपल्याला पाहायला मिळते. आपण पाहतोय गोलंदाजीसाठी प्रमोद पाटील गोलंदाजीला आलाय. आपण आपल्याला या खेळाडूला इंट्रोड्यूस करायला लागेल, कारण अलीकडच्या काळामध्ये यासीन सर 40+ टुर्नामेंट होतात आणि प्रमोद तुम्हाला त्या संघांमध्ये हमखास खेळताना पाहायला मिळतो. पण बघा, तरुणांना लाजवेल अशा प्रकारची ताकद आहे. प्रमोदचं वय भरपूर आहे. आता ते वय या ठिकाणी सांगू नये, अर्थात जसं म्हटलं जातं की स्त्रियांना वय विचारू नये आणि पुरुषांना त्यांचा पगार, त्याच प्रकारे आता या वेळेला मी वय सांगणार नाही, पण 40 क्रॉस केलेला, अर्थात बरीच आणखीन वर्ष क्रॉस केलेला तो खेळाडू आहे. आणि अशा वेळेला मैदानामध्ये आपली ताकद दाखवतोय, मैदानामध्ये आपली स्वतःची दहशत सुद्धा निर्माण केलंय. आणि ज्या वेगाने तो गोलंदाजी करतो ना, रनअप कमी झालाय त्याला जेव्हा सुरुवातीच्या काळात ज्या खेळाडूने पाहिला असेल ना, तो रनअप जवळजवळ ज्या म्हणजे सर्कलच्या बराचसा बाहेरून तो धावत यायचा आणि त्याचा त्या प्रकारचा रनअप असायचा. रनअप त्याने कमी केलाय, पण गोलंदाजीचा टप्पा, त्याचा वेग आणि त्याच वेळेला त्याची लेंथ विसरलेला नाहीये. हा फुलटॉस जरूर त्याने दिला होता, पण त्या वेगाला तितका सामोरा जाऊ शकला नव्हता बॅट्समन आकाश. निश्चितपणे आपण पाहतोय वैती बंधूंची जोडी मैदानावरती जरूर आली आहे. या आधीच्या मॅच मध्ये अर्पित वैतीने मॅचला कलाटणी दिली होती, अजिंक्य वैतीने त्याला साथ दिली होती. या मॅच मध्ये मात्र जर तारणहार जर कोण असतील तर हे वैती बंधूंकडे एक अपेक्षेने जरूर बघायला मिळेल. जसं हनुमानाने एक संजीवनी आणून दिली होती, त्याच पद्धतीची संजीवनी आता या वैती बंधूंना आणून देणं गरजेचं आहे. मोठा फटका खेळला जातोय, चेंडू पुन्हा एकदा हवेत आणि तू चल मैं आया अशा पद्धतीची परिस्थिती मैदानावरती उद्भवली आहे. आकाश, आपण पाहतोय 5 गडी तंबूत परतलेले आहेत आणि धाव फलकावरती केवळ 1 धाव आहे. गोलंदाजी मधली
म्हणजे अर्धा संघ परतलेला आहे टेनिस क्रिकेटमध्ये. अशा प्रकारे यासिन सर बरेच आपण लोवेस्ट स्कोर अलिबागच्या मैदानात पाहिलेत, परंतु ज्या वेळेला 5 फलंदाज माघारी परतलेत, 1 धाव आले आणि सामना अंतिम फेरीचा आहे. संदीप 1983चा विश्वचषक इथे आठवावा लागेल झिराड या संघाला, कारण अशाच प्रकारची परिस्थिती होती भारतीय संघाची. 5 गडी बाद आणि 17 धावा, आणि त्यानंतर 175 धावा नॉट आउट खेळणारा कपिल देव ज्याप्रमाणे खेळला होता त्याचप्रमाणे एका खेळाडूला अशा प्रकारची खेळी इथे साकारावी लागेल. ॲब्सोल्युटली मी तुमच्या या मताशी पूर्णपणे सहमत आहे, कारण अशा प्रकारे जबाबदारी तुम्हाला घ्यावी लागेल. कारण ज्या प्रकारे शिरुविकने गोलंदाजी केली, प्रमोदने लागोपाठच्या 2 चेंडूंवरती 2 विकेट घेतल्यात, प्रमोद पाटीलला जसं इंट्रोड्यूस केलं ना 10 हत्तींचं बळ त्याच्यामध्ये संचारलंय. आता तोही हॅट्रिकच्या उंबरठ्यावरती आहे. आकाश, निश्चितपणे नवीन फलंदाज आपण पाहतोय मैदानावरती. सौरभ पंडित एक नवीन फलंदाज मैदानावरती जरूर पाहायला मिळतोय. पार्टनरशिपची गरज आहे, मैदानावरती टिकणं गरजेचं आहे. स्ट्राईक एंड वरती आपण पाहतोय अजिंक्य वैते. मोठा फटका, पुन्हा एकदा चेंडू हवेत, पुन्हा एकदा चेंडू खाली. क्षेत्ररक्षक जीवनदान मिळालंय, जीवनदान मिळालंय आणि या जीवनदानाचा फायदा उचलणं फार गरजेचं आहे. इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये सुद्धा आणि टेनिस क्रिकेटमध्ये सुद्धा आपण पाहिलंय जीवनदान मिळाल्यानंतर बऱ्याच वेळेला टर्निंग पॉइंट सुद्धा ठरत असतो. हे जीवनदान मिळाल्यानंतर तू जल्लोष ऐकलास का? बसलेल्या बाहेर प्रेक्षकांना असं वाटलं की त्यांना जीवनदान मिळालं. या पद्धतीचा हा जल्लोष होता. निश्चितप्रमाणे क्रिकेटचा प्रत्येक मोमेंट या ठिकाणी मैदानाच्या आत सुद्धा आणि मैदानाच्या बाहेर सुद्धा एन्जॉय केला जातोय आणि हे क्रिकेटचं द्वंद्व आहे. चेंडू यावेळेला मात्र एक तंत्रशुद्ध पद्धतीने खेळून काढले. एक्स्ट्रा कव्हर बाउंड्री लाईनच्या बाहेर 4 धावांसाठी. आताचा जल्लोष मात्र वेगळा असेल. सौरभ पाटीलच्या बॅटमधून आलेला एक तंत्रशुद्ध पद्धतीचा फटका आपण पाहतोय. कव्हरच्या दिशेने फटका खेळला गेला आणि 4 धावा सुद्धा पाहायला मिळतात. चौकार षटकार आल्यानंतर आतषबाजी जरूर पाहायला मिळते. क्या बात आहे. एक क्रिकेटचं वेगळं द्वंद्व आणि क्रिकेटचं एक परिपूर्ण प्लॅटफॉर्म मैदानावरती आपल्याला पाहायला मिळतोय. धावफलकावरती 6 ही धावसंख्या. यावेळीचा फटका सरळ बॅटने खेळून काढलाय. फंटास्टिक स्ट्रोक, अफलातून फटकेबाजी, 1 बाउन्स चौकार. क्या बात आहे. चांगल्या पद्धतीचं कमबॅक सेकंड इन रो आपण पाहतोय. पहिला चौकार एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने खेळला आणि त्यानंतर मात्र आपण पाहतोय लॉंग बाउंड्री लाईनच्या बाहेर एक चौकार लगावला गेलाय. संजीवनी मिळते आणि कुठेतरी जीवनदान मिळते असं म्हणावं लागेल. झिराड संघासाठी हे कमबॅक नक्कीच महत्वपूर्ण पाहायला मिळते. डेड बॉलचा इशारा नक्की झालाय. रनअप मध्ये थोडासा बिघाड होता आणि त्यानंतर फलंदाजाची सुद्धा नजर या ठिकाणी बसली नव्हती असं चित्र मैदानावरती आपल्याला पाहायला जरूर मिळालंय. धावफलकावरती नजर टाकूया. डबल फिगर मध्ये धावफलक 10च्या घरामध्ये. यावेळीचा चेंडू आपण पाहतोय टायमिंग तितकंसं चांगलं झालं नाहीये. सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट करण्याचा प्रयत्न निश्चितपणे केलाय आणि 2 धावा यशस्वी पद्धतीने पूर्ण केल्यात. रनिंग बिटवीन द विकेट चांगली आहे. जिथे पहिल्या षटकामध्ये केवळ 1 धाव होती तिथे मात्र आता धावा आल्याच चांगल्या पद्धतीने. एक्सेलरेशनला सुरुवात झाली आहे. षटक क्रमांक 2 मैदानावरती समाप्त. 12 ही धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते. 6ची सरासरी आहे. यासिन सर काय सांगाल, उरलेल्या 3 षटकांमध्ये साधारणपणे किती धावा आल्या पाहिजेत जेणेकरून झिराडच्या गोलंदाजांना संधी उपलब्ध होऊ शकेल? पुन्हा एकदा 1983चाच वर्ल्ड कपची मी आठवण करेन, कारण 1975 1979 लागोपाठ 2 विश्वचषक वेस्ट इंडिज संघाने जिंकले होते आणि तिसऱ्या वेळेस अर्थातच अंडरडॉग असा हा भारतीय संघ होता आणि त्या संघाला अगदी हलक्यामध्ये घेण्यात आलं आणि 183 धावांवरती ऑल आउट झाल्यानंतर असं वाटलं की अगदी सहज 25-30 या जास्तीत जास्त 40 षटकांमध्ये या धावा ते कंप्लीट करतील. परंतु आपण पाहतोय क्रिकेट बऱ्याच जणांना जर आकाशात नेत असेल तर जमिनीवर सुद्धा आणत असतो. निश्चितपणे. बट क्वेश्चन रिमेन्स द सेम संदीप सर. 2 षटकांमध्ये 12 धावा आल्यात.
3 षटकांचा खेळ येणं बाकी असेल. असं समजून चला प्रेडिक्शन हॅट तुमच्याकडे दिली आहे. 3 षटकांमध्ये किती धावा आल्या पाहिजे जेणेकरून साई झिराड संघाच्या गोलंदाजांना संधी उपलब्ध मिळू शकेल. प्रति षटकामध्ये साधारण 12 धावा येणं आवश्यक आहे अजूनही. म्हणजे 18 चेंडूंचा खेळ आहे बाकी, म्हणजे साधारण 36 धावा अजूनही आल्या तर त्या एक फायटिंग स्कोर म्हणून गणल्या जातील. कारण सकाळचा प्रहर आहे, तुम्हाला चेंडूमध्ये समोर लाईट्स सुद्धा आता म्हणजे सूर्याचा प्रकाश सुद्धा थोड्या वेळाने आपल्याला पाहायला मिळेल, कारण 6:30 वाजत आलेले आहेत. मग अशा वेळेला दोन्ही लाईट्स मॅच करताना प्रॉब्लेम होऊ शकतो खेळाडूंना. म्हणून या वेळेला मैदानामध्ये 45-50 ही धावा सुद्धा चॅलेंजिंग धावसंख्या म्हटली जाईल, पण त्यासाठी प्रयत्न करावे लागतील. आणि क्रिकेट यासिन सर जसं म्हणाले अनिश्चिततेचा खेळ आहे. निश्चितपणे मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न आता मात्र आला अंगलटी. यू मिस आय हिट. फलंदाज त्रिफलाशीत बाद. कुठेतरी मैदानाच्या बाहेर आनंदाने डान्स होतोय, कुठेतरी मैदानाच्या बाहेर निराशा पाहायला मिळते. कारण 6वा फलंदाज या ठिकाणी आता मात्र गमावलेला आपण पाहतोय. झिराड संघ बॅकफूटवरती येऊन पोहोचलाय, कारण एका पाठोपाठ एक फलंदाज बाद झालेत. तसं पाहायला गेलो तर आपण पेजारी संघाकडची बॅटिंग लाईनअपमध्ये आपण पाहिलं तर संपूर्ण स्पर्धेमध्ये 2च फलंदाज पाहायला मिळाले ज्यांनी चांगला स्कोर केला. ज्याच्यामध्ये आपल्याला पाहायला मिळेल प्रामुख्याने शिरू यांनी चांगल्या पद्धतीचा खेळ प्रदर्शित केला. आणि त्याच्यासोबतच आपण जर पाहिलं ना रसिक पाटील, त्याच्या पद्धतीत त्यांचा दोघांचाच खेळ आतापर्यंत उल्लेखनीय आपल्याला पाहायला मिळाला आहे. त्याच्यामुळे बॅटिंग त्यांची सुद्धा तितकीशी खोल आहे का हे आज पुन्हा एकदा मैदानावरती जरूर पाहायला मिळेल. फायनलची लढत मैदानावरती आपण पाहतोय. स्ट्राईक एंडवरती प्रशांत मात्र यावेळेला सज्ज झालेत. संदीपजींनी एक उल्लेख जरूर करून दिलाय लेदर क्रिकेटमध्ये अर्थातच शतक मारणारा हा खेळाडू आहे. यासिन सरांनी ही आठवण करून जरूर दिली होती. उडीत मैदानाच्या दिशेने डिफेन्सिव्ह पद्धतीने फटका खेळून काढलाय. चिकी धाव घेण्याचा प्रयत्नांमध्ये निश्चितपणे यश मिळालंय. नाही, आता जो डिफेन्सिव्ह स्ट्रोक खेळला ना तो कदाचित विकेट पडलेल्या बॅट्समनना असं खेळा असतं असं सुद्धा सांगणारा फटका होता. लक्षात घ्या, प्रशांत मात्र हे सांगतोय की मी ही जी काही वर्ष घटवलीत हा शब्दप्रयोग आहे, त्याच्यामध्ये मला उगच काही मोठा प्लेअर बनता आलं नाही अशातला भाग नाहीये. मी ते करून दाखवलेलं आहे आणि तो मैदानामध्ये शिरूला डिफेन्सिव्ह पद्धतीने खेळून काढतोय. निश्चितपणे यावेळेला मात्र सौरभच्या बॅट मधून आलेला फटका काव कॉर्नर बाउंड्री लाईनच्या बाहेर. षटकार. सेव्हियर सेन्सेशनल आणि एक सुपर डुपर हिट फटका आपल्याला मैदानावरती पाहायला मिळतोय. एक चांगल्या पद्धतीची फटकेबाजी शिरूच्या गोलंदाजीवरती आता मात्र हाणामारी करायला सुरुवात केली. धावफलकावरती 19 धावा लागल्यात. यावेळेला आणखीन एक चांगला फटका जरूर आहे. गॅपमध्ये खेळण्याचा प्रयत्न, लॉंग ऑन क्षेत्ररक्षक तैनात आणि आणखीन एक फलंदाज निराशेच्या छायेत. बॅक टू दी पावलियन. सात फलंदाज बाद झाले संदीपजी, आणि त्यातले 5 फलंदाज हे एकट्या शिरू विकने बाद केलेत. हा इनक्रेडिबल परफॉर्मन्स आहे. कारण ह्या अशा प्रकारच्या गोष्टी ज्या वेळेला आपण मैदानात करतो ना, आयुष्यात लक्षात राहणाऱ्या काही गोष्टी असतात. माझं आणि यासिन सरांचं नेहमी चर्चा चालू असते. कारण बघा, प्रत्येकाचा हळूहळू का होईना वय वाढणार असतं, आणि ज्या वेळेला आपण वयाच्या एका वेगळ्या टप्प्यावरती जातो ना, तेव्हा मग काही आपण खेळापासून दूर गेलेलो असतो, आपण फक्त चर्चा करत असतो. परंतु तेव्हा आपण या गोष्टी आठवतो की अरे, त्या वेळेला पहिली अलिबाग प्रीमियर लीग झाली होती, त्यावेळेला अंतिम फेरीच्या सामन्यामध्ये मी 5 विकेट घेतल्या होत्या, आणि हे आजपर्यंत कोणालाही जमलं नव्हतं. ते संपूर्ण स्पर्धेत मी केलं होतं. हे शिरू कालांतराने काही वर्षाने जेव्हा आपली ही स्वतःची व्हिडिओ यूट्यूबला बघेल ना, किंवा त्याच्या परिवारातली सर्व मंडळी बघतील ना, तेव्हा म्हणतील वा शिरू क्या बात आहे. निश्चितपणे आपण पाहतो शिरूविकचा एक इनक्रेडिबल आणि अनएक्सपेक्टेड अशा पद्धतीचा परफॉर्मन्स फायनलच्या लढतीमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय.
नवीन फलंदाज मैदानावरती जरूर आपण पाहतोय निखिल कवळे या ठिकाणी सज्ज झालाय. निखिलची विकेट वाचवून ठेवली होती का असं काहीसं वाटू लागलंय, कारण शेवटपर्यंत त्याला ठेवून दिलंय. कारण निखिलमध्ये ती काबिलियत आहे की जो शेवटपर्यंत मॅचला घेऊन जाऊ शकेल. यावेळचा चेंडू गॅपमध्ये जरूर खेळून काढलाय. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आहेत. फंबल जरूर झालेत, मात्र मोठा गॅम्बल होऊ शकलेला नाहीये. एकेरी धाव मिळते, स्ट्राईक रोटेशन पाहायला मिळते, धावफलक समसंख्येमध्ये जाऊन पोहोचतोय. 7 फलंदाज बाद 20 धावा धावफलकावरती लागलेला आपण पाहतोय. मध्यंतरी फुलटॉस चेंडू सुद्धा एक प्रयोग करण्यात आला, किंबहुना एक जाळं सुद्धा विणलेलं आपल्याला पाहायला मिळतंय. शिरुविक एक निष्णात आणि एक हुशार चाणक्य गोलंदाज आहे. बॅकफुटवरून चेंडूला खेळण्याचा प्रयत्न आणि फलंदाज बाद झालाय. कौतुक करावं लागेल अर्थातच प्रशांत म्हात्रे याच्या स्पोर्ट्समनशिपचं, कारण पंचांच्या निर्णयाची वाट बघत तो बसला नाही. त्याला कळलं बॅटची एज लागली आणि त्याने कॅच पकडलेली बघितली आणि मैदान सोडलंय. आणि हेच आपण मॅचमध्ये काही चालू असू देत, आपल्या विकेट जात असू देत, मात्र क्रिकेट हा जंटलमॅनचा खेळ आहे, जिथे आपल्याला स्पोर्ट्समनशिप दाखवलीच पाहिजे. हे प्रशांत म्हात्रेने दाखवलंय जरूर. 8वा फलंदाज या ठिकाणी बाद होतोय. आपण जर पाहिला तर एका पाठोपाठ एक फलंदाज या ठिकाणी बाद झालेत आणि तब्बल आपण पाहिलं 6 विकेट्स आतापर्यंत आपल्या खात्यामध्ये जमा केल्या आहेत. जिथे 2 षटकं टाकली, 9 धावा दिल्या, 6 विकेट संपादन केल्यावर हा एक अविश्वसनीय क्षण शिरुविकसाठी सुद्धा पाहायला मिळेल. शिरुविकने सुद्धा त्याच्या इंटरव्ह्यूमध्ये जरूर सांगितलं आताच की अशा पद्धतीची क्रिकेटची स्पर्धा त्याने इंटरनॅशनल लेवलला सुद्धा पाहिलेली नाही आहे. आणि इतक्या मोठ्या प्लॅटफॉर्ममध्ये असा त्याचा परफॉर्मन्स त्याचा स्वतःचा आणि संघाचा कॉन्फिडन्स वाढवून देणारा नक्कीच असेल. संदीपजी, थंडी उडवणारा परफॉर्मन्स अक्षरशः मैदानामध्ये समोरच्या फलंदाजांना मैदानामध्ये त्याने गारठवलं आणि क्रिकेट स्पर्धेमध्ये खऱ्या अर्थानं समस्त पेझारीचे जे काही पाठीराखे आणि त्यांना सपोर्ट करणारे या ठिकाणी प्रेक्षक आलेले आहेत, त्यांना सगळ्यांना या ठिकाणी चार्ज सुद्धा केलं. 18 चेंडूंचा खेळ संपला. धावफलकावरती 20 धावा लागलेल्या आहेत आणि आपण पाहतोय 8 गडी तंबूत परतलेत. पण दोन्ही बॅट्समन जे मैदानात आहेत ना, त्यांच्याबद्दल बोलावं लागेल, कारण एका बाजूला निखिल कवळे आहे तर दुसऱ्या बाजूला मनीष आहे. तर त्याच्यामुळे हे दोन्ही फलंदाज जे आहेत ना, हे स्ट्रोक प्लेयर आहेत, आपल्या सर्वांना माहिती आहे. आणि अशा वेळेला 12 चेंडूंचा खेळ येणं बाकी असताना गोलंदाजीसाठी येतोय एक खऱ्या अर्थानं मॅच विनिंग परफॉर्मन्स ज्याने दिला होता तो किशोर गोलंदाजीला आलाय. किशोर आपल्याला आठवावं लागेल. यासिनजी, किशोर म्हटल्यानंतर बऱ्याच गोष्टी आठवतात. त्यापैकी कर्नाळा स्पोर्ट्स अकॅडमीमधली ती अंतिम फेरीचा सामना सुद्धा आपल्याला आठवावा लागेल, ज्या वेळेला एका चेंडू 3 धावांची आवश्यकता असताना OPD पनवेल संघाला ज्याने रिव्हर्स खेळून किशोरने चौकार मारला होता आणि पहिल्या नाईट क्रिकेट स्पर्धेचं विजेतेपद पटकावून दिलं होतं. पण हा किशोर वेगळा आहे. त्याही गोष्टींकडे आपण वळू. यावेळेचा किशोरचा हा परफॉर्मन्स मैदानामध्ये त्या प्रकारचा राहील का हे पाहणं औत्सुक्याचं. पंच इशारा करतात. हा मात्र अवांतरच्या स्वरूपात धाव देणारी अर्थातच हा स्वैर चेंडू पाहायला मिळाला. विराज मला कळवतोय 21 धावा धाव फलकावरती झाल्यात. 8 गडी बाद 21. या स्पर्धेमध्ये एक संघ ऑल आउट झालेला आपण पाहिला होता, परंतु यानंतर मात्र आपण पाहतोय थेट अंतिम फेरीकडे वळलोय. आणि अंतिम फेरीच्या या सामन्यामध्ये निखिल कवळे ठोकतोय चेंडू डीप स्क्वेअर लेगला, झेल टिपला जातोय आणि आणखीन एक फलंदाज बाद. 9वा फलंदाज गमावलाय झिराडने. नऊ फलंदाज गमावलेत आणि त्यापैकी 8 फलंदाज जे गमावलेत ना, ते झेलच्या स्वरूपात गमावलेले आहेत, म्हणजे कॅच आउट झालेले आहेत. आकडेवारी आपण इथं बघा. 21 धावा धाव फलकावरती लागल्यात आणि अजून चेंडू किती शिल्लक आहेत तर 10 चेंडू शिल्लक आहेत. पिवळा रंग बऱ्याच जणांना लकी रंग असा समजला जातो. या वर्षीचा पिवळा रंग खरंच लकी आहे की नाही याच्यावरती चर्चा नक्कीच करायचीच नाही, कारण आपण जर पाहिलं ना तर या वर्षी चेन्नई सुपर किंग्सने IPL जिंकलं, रंग पिवळा. ऑस्ट्रेलियाने वर्ल्ड कप मारला, रंग पिवळा. आता हा रंग
कदाचित असू शकेल. क्रिकेट अनिश्चितेचा खेळ आहे. भाष्य करताना आपल्याला थोडं थांबावं लागेल, कारण 9 गडी गमावलेले आहेत, 21 धावा झालेल्या आहेत. मला अपेक्षा होती की साधारण 45 धावा 50 धावा यायला हव्या होत्या, पण मला अपेक्षा आहे म्हणून काही परफॉर्मन्स तशा पद्धतीचा होईल किंवा त्या पद्धतीची कामगिरी मैदानात घडेल हे मात्र आपल्याला कोणालाही माहिती आहे की तशा प्रकारचं भाष्य आपण करू शकत नाही आहे. आणि त्याच्यामुळे इथं नॉस्ट्रॅडम होण्याचा प्रयत्न कोणी करणार नाही आहे. भले भले इथे ऑक्टोपस होऊन स्वतः गुंडाळले गेलेले आपण पाहिलेत, परंतु मैदानामध्ये जिथे अजून 10 चेंडू येणं बाकी आहेत ना, तेव्हा पाहायचं की ते 10 चेंडू तरी संयमाने किंवा त्याच वेळेला थोड्या अंशी का होईना मैदानामध्ये काही धावा जोडणारे तरी राहतील का. किशोरचा हा चेंडू डिफेन्सिव्ह पद्धतीने खेळलाय, 1 धाव तर नक्की मिळणार आहे. छोट्या छोट्या पद्धतीने का होईना, थेंबे थेंबे तळे साचे अशी मराठीमध्ये फार एक सुंदर म्हण आहे. आतापर्यंत माझ्याकडे 2 बाईकच्या चाव्या मिळालेल्या आहेत. दोन्ही होंडाच्या बाईक आहेत, परंतु या समोर स्टेजवरती आहेत त्याच्या त्या बिलकुल नाही आहेत. एक सिरीजला जाणार आहे आणि एक मालकाला जाणार आहे. तर माझ्याकडे ज्या 2 चाव्या सापडलेल्या आहेत ना, त्या वेगळ्या आहेत. विनंती असेल की ज्याची कोणाची असेल आपापले खिसे तपासून बघा आणि आपल्या गाड्या आपल्याला शोधायच्या आहेत त्याच्या आधी आपल्या चावी बघून घ्या आणि ओळख पटून ही चावी इथून घेऊन जायचं आहे. वळतोय मैदानात, विराज कळवतोय की 23 धावा धावफलकावरती झाल्यात. अजूनही या षटकातील 2 चेंडू येणं बाकी आहे, म्हणजे 8 चेंडूंचा खेळ होणं बाकी आहे. किशोर नाईक आपल्या गोलंदाजीचं पृथक्करण वाढवण्याचा प्रयत्न, यावेळचा हा फटका खेळलाय जरूर आपण पाहतोय. वाईडिश डीप कव्हरच्या क्षेत्रामध्ये फटका खेळला. एकेरी धावांना धावसंख्या जरूर वाढणार आहे. धावसंख्या पोहोचलेली आहे ती 24 पर्यंत. साधारण स्कोर किती असावा याच्याबाबत तू आकाश मला प्रश्न विचारला होतास, पण आता ज्या वेळेला यासिनजीने 1983च्या विश्वचषकाचं उदाहरण दिलं, ही सगळी उदाहरणं जुळून येणार का? कारण या सगळ्या उदाहरणामध्ये जिराड संघाला, RM सप्लायर जिराड संघाला त्या प्रकारची कामगिरी करावी लागेल. शेवटची जोडी मात्र अतिशय पाहतोय आपण की संयमी पवित्रा घेतलाय, कुठेही हाराखेरी करत नाहीये. मैदानामध्ये जो खेळ मधल्या फळीनं करणं आवश्यक होतं अशा वेळेला हे दोन्ही फलंदाज करतायत. त्यांना माहिती आहे की आता 6 चेंडू येणं बाकी आहे, ॲटलिस्ट 5 ओव्हर तरी खेळून काढूया, कारण अंतिम फेरीचा सामना आहे आणि अंतिम फेरीच्या सामन्यामध्ये आपलं स्वतःचं एक वेगळं अस्तित्व काहीतरी असायला पाहिजे. हाच किंबहुना एक अट्टा असा आहे. आपण पाहतोय स्क्रीनवरती काही प्रेक्षकांना पाहतोय जिथे अक्षरशः प्रेक्षक आपण डोळ्यामध्ये ज्याला म्हणतात की तेल घालून मॅच पाहिले जातात. इथं तसा प्रकार अजिबात नाहीये. इथे तमाम प्रेक्षक वर्ग आल्या क्षणापासून आपली जागा सोडलेली नाहीये, त्याला माहिती आहे ही जागा गेली की गेली. अशा प्रकारे आपण मॅच पाहतोय. या तमाम प्रेक्षक वर्गाला मी परत एकदा धन्यवाद देतो, मनपूर्वक धन्यवाद देतो. साई क्रीडा मंडळ जिराड आणि त्याच वेळेला सन्मान्य छोटम शेठ यांच्या वतीने आपणास मनपूर्वक धन्यवाद देतो. ट्रॉफीकडे आपण एक नजर टाकूया. बघा काय झळाळता चषक आहे, काय क्षण आहे तो, किती सुंदर वाटतोय. असं वाटतं पाहतच राहावं. पहाट होत आहे एका बाजूला आणि त्याच वेळेला पहाट झालं की आपण नेहमी म्हणतो की ते चित्र पाहणं फार आपल्याला एक अत्याकर्षक असतं. त्याच पद्धतीने हा झळाळता चषक जिथे आपण पाहतोय, या जळाळत्या चषकाचा मानकरी कोण होणार, पहिल्या वहिल्या APLचा मानकरी कोण होणार, वेळ ठरवणार. जयेश राजभर गोलंदाजीला आलाय आणि जयेशने जय असावा असा संदेश दिलाय. धावफलकावरती सर्व फलंदाज बाद, धावसंख्या 25 आणि जिंकण्यासाठी आवश्यकता असेल ती रायगड डायनामोज पेझारी संघाला 26 धावांची. या 26 धावा पूर्ण करायच्या आहेत. अर्थातच पहिला हाफ या ठिकाणी संपलाय. अंतिम फेरीचा दावेदार कोण असणार, अंतिम फेरीचा विजेतेपद कोण पटकावणार, ही सगळी सूचिन्ह मित्रांनो आता पहिल्या पूर्वार्धाची तर संपुष्टात नक्की आलेत. उत्तरार्धाच्या खेळामध्ये आपण काय पाहणार आहोत, पण तो चित्रपट कसा असेल, तो रंगीत असेल की तो ब्लॅक अँड व्हाईट असेल, किंबहुना तो मैदानामध्ये जिराड संघाला फलदायी ठरणारा असेल की त्याच वेळेला ॲडव्होकेट आस्वाद पाटील पुरस्कृत रायगड डायनामोज संघाला विजयावरती शिक्कामोर्तब करणारा असेल, या प्रश्नांची उत्तरं घेण्यासाठी आपण वळणार आहोत. पण तत्पूर्वी
यासिन सर, आपल्याला कल्पना असेल अलिबाग प्रीमियर लीगच्या ऑप्शनमध्ये 498 खेळाडूंनी तब्बल फॉर्म भरले होते. त्यातून आपण तब्बल जवळजवळ 240 खेळाडू, थोडंफार इकडे तिकडे कमी जास्त, या 240 खेळाडूंना या मैदानामध्ये संधी दिली. 240 खेळाडूंपैकी छोटम शेटने फार सुंदर संकल्पना मांडली की आपण यातून 60 खेळाडू निवडणार, 60 खेळाडूंचा परफॉर्मन्स आपण पाहणार. प्रेक्षक वर्गाने हे पुन्हा एकदा आवश्यक, मी म्हणेन की हे जरूर आहे का, की यातून 60 खेळाडू आपण निवडणार. 60 खेळाडूंमधून आपण त्यांचे परत एकदा 4 संघ बनवणार. त्यातून मग पुन्हा एकदा 30 खेळाडू निवडणार. या 30 खेळाडूंमधून 15चा एक संघ बनेल. हा 15चा संघ अलिबाग तालुक्यातीलच नव्हे तर रायगड जिल्ह्यातील, आणि जिल्ह्यातीलच नव्हे तर राज्यातील क्रिकेट स्पर्धांमध्ये सुद्धा सहभागी होईल. आणि त्याचा संपूर्णपणे खर्च आणि त्याच वेळेला त्याला पाठिंबा सन्माननीय छोटम शेठ यांच्या वतीने दिला जाणार आहे. मी म्हणून तर म्हणतोय की हा परफॉर्मन्स किती उंचीचा असावा ना, याच्यासाठी हा सगळा अट्टास चाललाय. सहजासहजी तुम्हाला इथे संधी मिळणार नाहीये. नाहीतर मनीष सर, आपल्याला तर माहिती आहे, तुझे 4 घे, माझे 2 घे, इकडून 2 आले, बाकी एखादा संदीप जगेसारखा घेऊ, नाही झाला तर, अशा पद्धतीने चालू असतं. परंतु या वेळेला ना वाटणीचा हिशोब असणार, या वेळेला ना किंबहुना मैदानामध्ये तुम्हाला काय कॅल्क्युलेटिव्ह, ज्याला म्हटलं जातं की कॅल्क्युलेशन केलं जातं, अशा काही गोष्टी नसणार आहेत. एक विनंती आहे, विनंती पर सूचना आहे. सामना म्हणजे 30 चेंडू 26 धावा आपण स्क्रीनवरती पाहतोय. पाठीमागे बॅकग्राऊंडला ट्रॉफी आपल्याला पाहायला मिळते. एक विनंती पर सूचना आहे की सामना संपल्यानंतर, आपल्याला तर माहिती आहे प्लेयरने आतमध्ये जायचं नाहीये, पेनल्टी आहे, आणि त्याहून अनुषंगाने आणखीन एक महत्त्वाची गोष्ट राहील की प्रेक्षकांनी सुद्धा आतमध्ये जायचं नाहीये. जल्लोष जो काही करायचा आहे तो मैदानाच्या बाहेर करायचा आहे. कोणत्याही प्रेक्षकाने मैदानाच्या आतमध्ये जायचं नाहीये. साई क्रीडा मंडळचे प्रतिनिधी आमचे आजूबाजूला आहेत, ते तुम्हाला सन्मानाने त्या ठिकाणी तुमच्या समवेत सुद्धा बसलेले आहेत. आपण या स्पर्धेचे जे जे नियम आहेत ते फॉलो करायचे आहेत. स्पर्धेचं विजेतेपद जो पटकावेल तो पटकावेल, त्याचा आपण आनंद उत्सव आणि जल्लोष इथे व्यासपीठाच्या समोर आपण साजरा करणारच आहोत. डीजे मास्टरला मी म्हणेन की 10 मिनिटं आमचे माईक सगळ्यांचे जप्त करून टाक, तू म्युझिक वाजवत राहा, त्याच्यानंतर काही हरकत नाही. परंतु मैदानात कोणी जाणार नाही. आणि पंचांना विनंती असेल की सामना संपल्यानंतर स्टंप्स आणि बेल्स घेऊन आपण थेट व्यासपीठाकडे यायचं आहे. 30 चेंडू आकाश, आणि सामना जिंकण्यासाठी 26 धावांची आवश्यकता. यासिन सर, तुम्हाला माहिती आहे, एक शब्द आपण नेहमी म्हणतो की आक्रमकतेला क्षणभंगुरतेचा शाप असतो, पण त्याहून महत्त्वाचं म्हणजे क्लाइव्ह लॉईड आणखीन एक वाक्य म्हणाला होता. तो म्हणाला होता 1983 मध्येच विश्वचषक ज्या वेळेला ते हरले त्यावेळेला तो म्हणाला होता की आव्हान सोपं असलं की बेफिकिरी वाढते. आव्हान सोपं असलं की बेफिकिरी वाढते, आणि ही बेफिकिरी त्याला स्वतःला माहिती होतं की 183 धावा जे काही फार चेस करायच्या नव्हत्या, आणि अशा वेळेला वेस्ट इंडिज संघाची जी काही त्रेधा तिरीपट उडाली होती ना, ती मैदानामध्ये आपण साऱ्यांनी अनुभवली. आणि म्हणूनच तर मैदानामध्ये लो स्कोरिंग मॅच, आपल्याला आठवत असेल पालीच्या मैदानावरती आपण कॉमेंट्री केली होती, काय 8 ओव्हरचा क्षण होता, आणि अशा वेळेला परळ विरुद्ध परळ मुंबई विरुद्ध पुणा, ज्याच्यामध्ये सामन्यामध्ये काय हालत झाली होती. असे अनेक सामने टेनिस क्रिकेटमध्ये, असे अनेक युद्ध लढली गेलेली आहेत, आणि या युद्धांच्या रणनीती मनामध्ये तयार होत असतात. सूरज पाटील या अनेक रणनीतीचा साक्षीदार आहे. सूरज पाटीलने अनेक वेळेला असे सामने संघाला जिंकून दिलेले आहेत. आज ते झिराडसाठी तो करणार का? RM सप्लायर्सचे दोन्ही मालक त्या ठिकाणी शांतपणे बसलेले आहेत. ॲडव्होकेट आस्वाद पाटील पुरस्कृत संघ सुद्धा त्यांच्या टीम मॅनेजमेंटच्या समवेत या ठिकाणी त्यांचे टीम मॅनेजर आणि कोच त्या ठिकाणी शांतपणे बसलेले आहेत. कोण अंतिम फेरीचं विजेतेपद पटकावणार हे सांगण्यासाठी घेऊन चलतो मी आपल्याला या दुसऱ्या सत्रामध्ये. उत्तरार्धामध्ये काहीतरी वेगळं, काहीतरी अचंबित करणारं असेल का? सूरज पाटीलचा पहिला चेंडू यावेळेला बॅक टू द बॉलर खेळून काढण्याच्या प्रयत्नामध्ये कव्हर्समध्ये खेळलाय. 1 धाव तर नक्की आले. रसिक पाटील आणि ओमकार पाटील ही जोडी मैदानामध्ये आज सलामीवीर जोडी, आणि या दोन्ही सलामीवीरांकडून फार मोठ्या अपेक्षा नसतील, कारण बॉल टू रन ज्याला आपण म्हटलं जातं, अशा प्रकारचं इक्वेशन जरी मैदानामध्ये आलं तरी सुद्धा धावा होऊ शकतात हे त्यांना माहिती आहे. पण अशा वेळेला गोलंदाजाने कशा प्रकारची गोलंदाजी करावी योग्य टप्प्यावरचे हे तर सगळेजण जाणतात, पण ती धावा रोखणारी कशी असेल, तिखट मारा ज्याला म्हणतात ना, तो येईल का?
वॉडा बॉलिंग वॉडा बॉल, परंतु चोरटी धाव घेण्याचा प्रयत्न हे परवडणारं नाहीये. अशा वेळेला तुम्हाला मैदानामध्ये खराब परिस्थितीला आणि मनस्थितीला सामोरं जावं लागेल. एक एक क्षण तुम्हाला लपवायचा आहे, दडवायचा नाहीये, किंवा त्याच वेळेला एक एक क्षणामधून तुम्हाला स्वतःची प्रगती साधायची आहे. अशा चुका मैदानामध्ये जर आल्या तर काय होऊ शकतं हे आपण सारेच जण जाणता. सूरज पाटील परत एकदा तयार होतोय. सूरजकडे असणारा सारा अनुभव सूरज उगवताना तो दाखवणार का? हा सूरज पाटील, इसी का तो नाम है सूरज पाटील. आणि तो मैदानामध्ये दाखवत असताना की आपल्या स्वतःच्या गोलंदाजीवरती टप्प्यावरती असणारं नियंत्रण, चेंडू फिरवण्याची अफलातून अशा पद्धतीची किमया, आणि त्याच वेळेला मैदानामध्ये आपल्या बोटांची जादू कशा पद्धतीने मैदानामध्ये वापरू शकतो ना, हे सगळं काही तो अचंबित करणारं मैदानामध्ये दाखवत असतो. आपला परफॉर्मन्स कसा जोडायचा तो या वेळेला मैदानामध्ये दाखवून देतोय. या वेळेला पुन्हा एकदा आपण पाहतोय कव्हर्स मध्ये खेळलाय चेंडू हवेत आणि मोठी विकेट या वेळेला पाहायला मिळते. फलंदाज बाद होतोय. या स्पर्धेमधली 200वी विकेट प्राप्त करतोय. स्पर्धेमधली टोटल 200 विकेट्स या संपूर्णपणे स्पर्धेमध्ये. दर्णे गुरुजी, एकदा जोरदार टाळ्या दर्णे गुरुजींसाठी सुद्धा झाल्या पाहिजे. बघा, एका बाजूला आपण कम्प्युटरायझेशन म्हणतोय, पण त्याच्या बाजूला सुद्धा मॅन्युअल एफर्ट्स किती महत्त्वाचे आहेत, आणि शेवटी कम्प्युटर सुद्धा माणसानेच बनवलेलं आहे. ही गोष्ट तेवढीच खरी आहे. दर्णे गुरुजींसारखे कम्प्युटर माइंडेड स्कोरर आमच्या समवेत असतील तर मी मनपूर्वक धन्यवाद त्यांना नक्कीच देईन. बाद झालेला फलंदाज मित्रांनो कोण होता? रसिक पाटील होता. ही गोष्ट विसरू नका. ज्या रसिक पाटीलने आत्तापर्यंत सर्व मॅच घेऊन खेळल्यात ना, तो फलंदाज बाद झालाय. आणि रसिक पाटील जर बाद झालाय ना, मी म्हणेन झिराट संघाचा कॉन्फिडन्स आता 110% वाढला असेल. या कॉन्फिडन्सच्या जोरावरती ते कमबॅक करण्याचा प्रयत्न करणार. पुनरागमन करणं इतकं सोपं असतं का? ज्याला इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये एक फार छान कन्सेप्ट आहे, बाउन्सिंग कमबॅक. हे आजपर्यंत फार कमी क्रिकेटपटूंना जमलं. त्याच्यामध्ये वीरेंद्र सेहवाग, राहुल द्रविड असे काही क्रिकेटपटू राहिले की ज्यांनी बाउन्सिंग कमबॅक केलं. अगदी सौरव गांगुली सारखं क्रिकेटपटू सुद्धा 91 नंतर 96 मध्ये मैदानामध्ये आलेला आपल्याला पाहायला मिळाला होता. तर असं बाउन्सिंग कमबॅक होणं हे फार आवश्यक असतं. आणि हे बाउन्सिंग कमबॅक कधी करता येतं? ज्या वेळेला तुमच्या मनाने ठरवलेलं असतं. बऱ्याच वेळेला काही अंशी आपण वयाच्या 40-50 मध्ये आणखीन एखादी डिग्री घेण्याचा जेव्हा प्रयत्न करतो ना, तो सुद्धा तेवढाच महत्त्वाचा ठरतो. जीवनामध्ये असे काही टर्न येतात. अलीकडच्या काळामध्ये कोरोनाच्या काळात नोकऱ्या गेल्या, परंतु माणसाने तिथं जिद्द हरली नाही. स्वतःची रिक्षा घेतली आणि रिक्षा चालवायला निघाले. दुसऱ्याच्या घरी भीक मागणार नाही, पण स्वतः कष्ट करून या ठिकाणी माझा संसार चालवेल. ही सुद्धा बाउन्सिंग कमबॅकची तर थेअरी होती. पुन्हा एकदा सूरज पाटीलचा हा चेंडू या वेळेला मिड ऑनला खेळलाय. क्षेत्ररक्षक सुद्धा तितका चाणाक्ष. झिराट संघ आपला कॉन्फिडन्स मैदानामध्ये दाखवतोय. चोरटी धाव तुम्हाला सहजासहजी या ठिकाणाहून या मैदानावरती घेऊन देणार नाही. हाच एक कॉन्फिडन्स मैदानामध्ये यासिन सर आपल्याला सगळ्यांना पुढे घेऊन जाणारा असतो. धावफलकावरती एक नजर टाकली तर 2 धावा आल्यात. एक महत्त्वाचा फलंदाज माघारी परतलाय. जिंकण्यासाठी 26 धावा पाहिजे, पण प्रत्येक धावासाठी तुम्हाला झुंज करावं लागेल. प्रत्येक धावेसाठी तुम्हाला झगडावं लागेल. अहोरात्र मेहनतीपेक्षा आता म्हणेन पहाटेमध्ये सुद्धा तुम्हाला प्रचंड कष्ट करावे लागतील. ही पहाट उगवले ती शिरूसाठी. आपण पाहतोय हा एक नेत्रदीपक फटका. चेंडू सीमारेषा पार षटकार. आपण पाहिलं श्रीकांत मोलगी हे अर्थातच त्याचं नाव आहे आणि सर्वांना परिचयाचं असलेलं नाव तर अर्थातच शिरूविक. ज्या प्रकारे त्याने हा स्ट्रोक खेळला ना, हा अफलातून होता. नेत्रदीपक सुद्धा होता. आणि पेजारीचे सर्व प्रेक्षक वर्ग जे जागेवरती बसले होते ना, ते आता उठलेले सुद्धा आहेत. रायगड डायनामोस पेजारी हा संघ मैदानामध्ये अशा प्रकारची कामगिरी करण्यासाठी सज्ज झालाय. अंतिम फेरीमध्ये असणारा आवश्यक लक्ष्य 26 धावांचा, आणि त्याला प्रत्युत्तर करताना पहिल्या षटकामध्ये 8 धावा आल्यात. आणि आता
8 धावा आल्यात, एक गडी बाद 8 धावा आणि गोलंदाजीसाठी बदल केला जातोय. अर्थात दुसऱ्या षटकाला सुरुवात होते. पॉवर प्लेचंच हे सुद्धा षटक असणार आणि गोलंदाजीसाठी आपण पाहतोय चोंडी एंडकडून गोलंदाजीला आलाय प्रणित वर्सोलकर. प्रणित वर्सोलकर म्हटल्यानंतर आपल्याला माहिती असेल योग्य टप्प्यावरची फिरकी गोलंदाज आहे आणि आपल्या मनगटातली जादू आणि बोटांची जादू तो प्रत्येक वेळेला मैदानावरती झोडत असतो. आज पाहायचं आहे की झिराड संघासाठी RM सप्लायर झिराड संघासाठी त्या प्रकारचं प्रदर्शन मैदानावरती करतोय का. कारण रायगड डायनामोजला जर रोखायचं असेल ना तर तुमची कामगिरी सुद्धा तशीच असावी लागेल. पण धावा रोखणारा परफॉर्मन्स अद्याप तरी मैदानात पाहायला मिळत नाहीये. या स्पर्धेचं प्रथम क्रमांकाचं पारितोषिक आपण पाहिले तर तब्बल 1.5 लाख या स्पर्धेमध्ये जो संघ जिंकणार त्या संघाच्या स्पॉन्सरला मिळणार आहे. तेच म्हणजे आपण पाहिलं असेल तर शाईन बाईक आहे. आणि यावेळचा मोठा फटका खेळलाय शिरोवेक. व्हॉट अ शॉट. 6 नंबर 2 बाय शिरोवेक. स्पर्धेमध्ये आपली वाटचाल अधिक सुखकारक करताना शिरोवेक 15 धावा धावफलकावरती. आपण स्पर्धेच्या पारितोषिकांबद्दल मित्रांनो बोलत होतो. एका बाजूला आपण ट्रॉफी पाहतोय झळाळता चषक, ज्याची किंमत ज्याच्याबद्दल सांगायचं झालं ज्या चषकाबद्दल तर वरती असणारा या ट्रॉफीच्या वरचा ईगल हा थेट दुबईहून मागवण्यात आलेला आहे आणि त्याला त्या पद्धतीने डिझाईन करण्यात आलेली आहे त्या ट्रॉफीला. आणि घेतला सर घेतला आणि त्या पद्धतीने डिझाईन करण्यात आलेली आहे ती ट्रॉफी. त्या ट्रॉफीची किंमत तब्बल 57,000पेक्षा जास्त आहे अशी ही ट्रॉफी आहे. आणि त्या ट्रॉफीचा मानकरी होण्याचा बहुमान कोण पटकावणार यासाठीच तर ही झुंज सुरू आहे. व्हॉट अ शॉट वन्स अगेन बाय शिरोवेक. आहे चेंडू सीमा रेषा पार. पंचांचा इशारा येतोय की हा चौकार. पिवळा रंग यशस्वीतेचा. सामना जिंकण्यासाठी आता आवश्यक आहे त्या केवळ 6 धावा. या 6 धावा रायगड डायनामोज पेझारी संघाला आवश्यक आहेत. ॲडव्होकेट आस्वाद पाटील यांनी पुरस्कृत केलेला या संघामध्ये आपण पाहतोय शिरोवेक. व्हॉट अ शॉट वन्स अगेन. आणि फिनिशिंग स्ट्रोक खेळतोय. अविस्मरणीय अद्भुत आणि अलौकिक यश संपादन केलंय. चौकार आहे. अर्थात हा सामना जिंकण्यासाठी अजूनही 2 धावांची गरज असेल. पंचांना विनंती असेल आणि खेळाडूंना विनंती आहे की स्टंप आणि बेल्स हे खेळाडूंसाठी नाही आहेत. ते पुन्हा कमिटीकडे आपण जमा करायचे आहेत. आणि मैदानात कोणीही जायचं नाहीये. प्रेक्षकांनाही विनंती असेल. 2 धावांची गरज. रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न अजूनही. परंतु या प्रणित वर्सोलकर म्हणते की माझ्या षटकात तरी किमान जिंकून देणार नाही मी पेझारी संघाला. परंतु शिरोवेक मात्र आनंद साजरा करतोय कारण संपूर्णपणे फायनलचा जो काही जोश आणि जज्बात मैदानामध्ये जे दाखवले ना म्हणजे दोन्ही शब्द मी जोडलेले आहेत ते केवळ शिरोवेकच्या रूपाने आपल्याला पाहायला मिळाले. कारण बॅटिंग करताना सुद्धा तो तितकाच अफलातून खेळतोय आणि आता आपण पाहतोय की गोलंदाजी करताना सुद्धा त्याने 6 विकेट्स घेतल्या होत्या. वेल डन. ॲडव्होकेट आस्वाद पाटील पुरस्कृत रायगड डायनामोज संघाचं अभिनंदन. APL चे विजेते झाल्याबद्दल पहिलं पर्व अर्थातच त्यांच्या नावे. आणि दुसरं अर्थातच आपण कौतुक करूया. द्वितीय क्रमांकाचे मानकरी ठरलेले आहेत RM सप्लायर झिराड संघ. त्यांचंही हार्दिक हार्दिक अभिनंदन. एक मिनिट. हा चला कमिटी मेंबरनेच ते स्टम्प घेऊन यायचं आहे.
दोन्ही विजेत्या संघांचं हार्दिक अभिनंदन. हा जल्लोष साजरा करण्यासाठी आपण मैदानाच्या बाहेर येऊया. चला डीजे मास्टर.